पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने मलकापूर सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। येळगाव धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद उघडल्याने पैनगंगा नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यातून अनेक जणांचा धोकादायक प्रवास सुरू आहे। पैनगंगा नदीच्या पुरावरून पोलिसांचं महसूल प्रशासन आता दाखल झालंय। पुरातून धोकादायक प्रवास करू नये असं प्रशासनाने आता आवाहन केलंय। कालपासून जे आहे कुठं मुसळधार तर कुठं संततधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे येळगाव येथील जे धरण आहे हे पूर्णपणे भरलेलं आहे। त्याचे दरवाजे जे आहेत स्वयंचलित दरवाजे हे पूर्ण दरवाजे खुले झालेले आहेत आणि त्यामुळे या पैनगंगा नदीला जो आहे तो मोठा पूर आलेला आहे। सोलापूर मलकापूर हा महामार्ग आहे आणि या महामार्गावर असलेला हा येळगाव जवळ जो पूल आहे पैनगंगा नदी, या पुलावरून आता सध्या पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहत आहे। त्यामुळे हा रस्ता जो आहे, हा महामार्ग जो आहे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हा रस्ता जो आहे पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत। यांनी हा वाहतुकीसाठी रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे। खरं तर अजून यापूर्वी देखील काही वेळापूर्वीच बरेचसे नागरिक जे आहेत ते आपल्या दुचाकी आणि इतर वाहनाने अशा या पाण्यातून धोकादायक प्रवास जो आहे तो करत होते, परंतु आता या प्रशासन या ठिकाणी दाखल झालं आणि त्यांनी पूर्णपणे वाहतूक जी आहे ती बंद केलेली आहे आणि कुठल्याही पुरातून अशा पद्धतीने धोकादायक प्रवास करू नये अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते नागरिकांना प्रशासनाकडून केलं जातं। एकंदरीत जर पाहता अजूनही पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे विविध ठिकाणी जे आहेत नदीला मोठमोठे पूर येत आहेत। नदी काठावरील जे काही शेती आहे या शेतीला देखील आता तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि एकंदरीत पिकाचं तर नुकसान जे आहे ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अजूनही पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। संदीप वानखडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।